श्रोते हो नमस्कार. मुंबई आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे स्वातंत्र्य आपल्याला ज्यांनी मिळवून दिलं त्यांना स्मरण करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठीच आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं लढा भारतीय स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कसं योगदान दिलं त्याविषयीची माहिती घेत आहोत. या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान आणि त्यावेळच्या महत्त्वाच्या घडामोडींविषयी. आणि त्यासाठीच आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाच्या म्हणजेच गॅझेटियर डिपार्टमेंटच्या सहाय्यक संशोधन अधिकारी चारुशीला चंदनशिवे आणि मुंबईतल्या ॲमिटी विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर मृण्मयी साटम. चारुशीला मॅडम नमस्कार. नमस्कार. मृण्मयी मॅडम नमस्कार. नमस्कार. चारुशीला चंदनशिवे या गेली 17 वर्षापासून गॅझेटियर डिपार्टमेंटमध्ये काम करतायत. त्यांनी इतिहासातून आपलं MA केलंय आणि त्यासोबतच त्यांनी MCOMही पूर्ण केलंय. अ हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स ऑफ इंडियन ऑर्निथॉलॉजी विथ स्पेशल रेफरन्स टू बॉम्बे प्रेसिडेन्सी ड्युरिंग 19th सेंच्युरी या विषयावर त्यांनी मुंबई विद्यापीठात PhD साठीचा प्रबंध सादर केला आहे. डॉक्टर मृण्मयी साटम या सध्या मुंबईच्या ॲमिटी विद्यापीठात इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत. त्यांनी ब्रिटनमधल्या लेस्टर विद्यापीठाच्या सेंटर फॉर अर्बन हिस्ट्री विभागातून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली आहे. त्यासाठी गव्हर्निंग द बॉडी पब्लिक हेल्थ अँड अर्बन सोसायटी इन कॉलोनियल बॉम्बे सिटी 1914 to 1945 या विषयावरचा शोधप्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला होता. याशिवाय विविध शिक्षणविषयक नियतकालिकं तसंच वर्तमानपत्र आणि ब्लॉगच्या माध्यमातून त्यांचं लेखन प्रकाशित झालं आहे. चारुशीला मॅडम, मृण्मयी मॅडम, आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि या पुढची सूत्र आपल्या हाती सोपवतो. श्रोतेओ, रत्नागिरी हे जसे कोकण प्रांताचे केंद्र तसेच ते बुद्धिमत्तेचेही केंद्र मानले गेले आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत रत्नागिरी जिल्हा नेहमीच अग्रस्थानी आहे. ह्या जिल्ह्याने स्वातंत्र्य आणि सामाजिक चळवळीत सहभागी होण्यासाठी मौल्यवान रत्ने देणाऱ्या खाणीसारखे काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर यासारखे युगप्रवर्तक नेतृत्व येथूनच भारताला लाभले आहे. खरोखर मृण्मयी, अगदी सुरुवातीसच सन 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने कोकण पट्ट्यातील महत्वाचे आणि सुरक्षित ठिकाण म्हणून दापोली येथे कॅम्प वसविला. मात्र हेच दापोली कॅम्प पुढे कोकणाच्या व महाराष्ट्राच्या 200 वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचे एक केंद्र बनले. 1878 मध्ये इंग्लंडच्या राणीच्या शिफारसीतून स्कॉटिश मिशनचे अल्फ्रेड गॅडने दापोलीत आले. ख्रिस्ती धर्माचा प्रसार हे या मिशनचे मुख्य उद्देश होते. मात्र कालांतराने गॅडने हेच अस्खलित मराठी व संस्कृत बोलणारे रत्नागिरीकर झाले. याबाबत स्वतः गॅडने यांनी नोंदविले आहे की इथे वेगवेगळ्या धर्मांची व जातीची बरीच लोक आहेत. बरीच लोक गरीबही आहेत, त्यांच्यावर कर्जही आहेत, परंतु इथल्या लोकांना इतर गरजा किंवा इच्छा नाहीत. ते समाधानी आहेत आणि म्हणूनच माझे इथले काम कठीण झाले आहे. या गॅडने यांनी स्थापन केलेल्या AG हायस्कूलने रत्नागिरीसच नाही तर संपूर्ण देशाला थोर विचारवंत व क्रांतिकारी दिले. चारू, जसं तू म्हणालीस तसे ह्या थोर विचारवंतांमध्ये सर्वप्रथम आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांचे मूळ ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यात चिखलगाव हे होय. लोकमान्य टिळक यांचा जन्म 1856 मध्ये रत्नागिरी शहरात झाला. टिळकांचे सुमारे 10 वर्ष येथे वास्तव्य होते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे हे रत्नागिरी मधील मंडणगड तालुक्यामध्ये आहे. जशी रत्नागिरी टिळक आणि आंबेडकर यांची जन्मभूमी तशीच ती सावरकरांची कर्मभूमी. अंदमान या तुरुंगातून नंतरच्या काळात 1921 मध्ये अलीपोर आणि त्यानंतर रत्नागिरी मग येरवडा येथे सावरकरांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आणि मग पुन्हा सलग 13 वर्ष त्यांना रत्नागिरीमध्ये कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग न घेण्याच्या अटींवर स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. पुढील 13 वर्ष त्यांनी राजकीय अज्ञातवास भोगला, परंतु हा अज्ञातवास त्यांना त्यांच्या कामापासून प्रवृत्त करू शकला नाही. सावरकरांनी जातपात निर्मूलन मोहीम रत्नागिरीत राबवली. आंतरजातीय सामूहिक जेवणाची परंपरा सुरू केली. रत्नागिरी येथील पतित पावन मंदिराची निर्मिती करून सर्व जाती धर्माच्या लोकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली.
आणि मृण्मयी महत्वाचे म्हणजे धोंडो केशव कर्वे म्हणजेच महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरीतील मुरुड या गावी सन 1858 मध्ये झाला. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा पाया तर घातलाच, त्याचबरोबर स्वतः एका विधवेशी पुनर्विवाह करून स्वकृतीने समाज सुधारणेचे उदाहरण समाजासमोर ठेवली. पण त्याचबरोबर येथील लोकांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, भारत छोडो आंदोलन आणि त्यानंतर गोवा मुक्ती संग्रामातही महत्वाचे योगदान दिले. रत्नागिरी तालुक्यामधील धोपेश्वर येथील केशव अनंत करंबेलकर यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला, तर 1942च्या चळवळीत त्यांनी भूमिगत राहून कार्य केले. विश्वनाथ नारायण खानोलकर यांनी 1930 मध्ये साबरमती आश्रम, बोर्डी आश्रम येथील सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला, तर 1942च्या आंदोलनात त्यांना कारावास झाला. दत्तात्रय रामचंद्र तोंडवलकर, काशीनाथ व्यंकटेश ढुळे, लक्ष्मण नारायण पेडणेकर यांना सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात मिरवणुका काढणे, व्याख्याने, पिकेटिंग करणे यासाठी सक्त मजुरीची शिक्षा झाली. तर मुंगे गावच्या गोविंद रघुनाथ सावंत यांना 1 वर्षाची कैद झाली. सन 1931 मध्ये कोठाळा जंगल सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल रामचंद्र दत्तात्रय कान्हेरे यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. बापूसाहेब खेमसावंत यांनी 1930 साली स्वदेशी कार्यासाठी 1000 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले, तर 1932 साली खादी भांडार व निसर्गोपचार केंद्राला मदत केली. बाळ गंगाधर खेर हे मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंगात सहभागी झाले होते. ते हरिजन सेवा संघाचे अध्यक्ष होते, तर 1937 साली मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाकरिता त्यांना शिक्षा देखील झाली. चारू, दुसरा एक महत्वाचा तालुका म्हणजे दापोली. दापोली तालुक्यातील दाभोळ येथील क्रांती सैनिक शिवराम भिकू मुरकर हे कोळी होते व हॉटेल व्यवसाय करीत. विविध बंदरांशी त्यांचा त्या निमित्ताने संबंध येत असे. स्वातंत्र्य सैनिकांचे सागरी मार्गाने येणारे गुप्त संदेश ते रत्नागिरी सभोवतालच्या भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना पोचविण्याचे कार्य करत. त्यांना 1930 मध्ये इंग्रजांनी अटक करून 2-3 वर्षांसाठी मुंबईतील तुरुंगात रवानगी केली. हर्णे गावचे गंगाधर मोरेश्वर अधिकारी हे बर्लिन युनिव्हर्सिटी मधून MSc PhD झाले होते. त्यांनी 1928 मध्ये क्रांतीपत्र चालविले. त्यांना मीरठ कटात 5 वर्ष शिक्षा झाली होती. मुंबईच्या मजूर संपात देखील त्यांचा सहभाग होता. तर दाभोळचे श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी निर्णय संघ स्थापून असहकार चळवळीत मार्गदर्शन केले. केळशीचे नरहरी गोविंद गणपुले सुभाषचंद्र बोस यांचे जर्मनीमधील प्रमुख सहाय्यक होते. 1921 साली त्यांनी जर्मनीत प्रयाण केले व तेथून मराठीतून बातम्या देण्याचे कार्य देखील केले. याचप्रमाणे रत्नागिरीमधील इतर तालुक्यांबद्दल तू सांगावं चारू. हो मृण्मयी, रत्नागिरीतील इतर तालुक्यांचा सहभागही महत्वाचा आहे. गुहागर येथील वामन सखाराम खेर हे अभिनव भारत संस्थेचे सभासद होते. त्यांना नाशिकच्या वंदे मातरम प्रकरणात 2.5 वर्ष अटक झाली होती, तर जॅक्सन वधानंतर अटक होऊन ते धारवाडच्या कारागृहात कैद होते. याशिवाय हरी दामोदर गद्रे, बाळकृष्ण केशव गाडे, दाजी आत्माजी जाधव, तर लांजा येथील वाघट गावातील भगवंत अनंत कामत यांनी मीठ सत्याग्रह, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ यामध्ये भाग घेतला व वेळोवेळी सजा भोगली. चिपळूण तालुक्यातील घौणसरे येथील आनंद शिवराम गांधी 1942च्या चळवळीत पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यात झोंबडी येथील रघुनाथ रामजी कदम सहभागी होते. 1942 मध्ये आझाद हिंद सेनेत सहभागी झाल्याबद्दल त्यांची सिंगापूर व मलाया येथे युद्ध कैदी म्हणून रवानगी झाली. खेड तालुक्याबाबत महत्वाचे म्हणजे मृण्मयी 1879 मध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून आपल्या सैन्याचा चरितार्थ चालविला. नंतरच्या काळातील स्वातंत्र्य संग्रामामध्ये खेड तालुक्यातील सुडकोजी बाबूराव खेडकर म्हणजेच दादासाहेब खेडकर यांचे योगदान महत्वाचे आहे. मुंबईत गिरणी कामगार म्हणून काम करत असताना 1920 ते 1932च्या राष्ट्रीय चळवळींनी ते प्रभावित झाले. चर्मकार म्हणून पारंपरिक व्यवसाय करत असतानाच रात्रीच्या शाळेत जाऊन त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याबरोबरच
अस्पृश्यांचे शिक्षण व अस्पृश्यता निवारण या कार्यात पुढाकार घेतला. 1940 मध्ये ते नगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. खेडच्या नागरिकांनी त्यांना नगरपिता ही उपाधी दिली. महात्मा गांधींच्या प्रेरणेने ते 1942च्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांना रत्नागिरीच्या सब जेलमध्ये सजा भोगावी लागली. 1943ला त्यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवली व बहुमताने निवडून देखील आले. 1944 नंतर अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रेरणेने दापोलीचे गोसेवा चर्मालय त्यांनी चालविले. याशिवाय येथील त्र्यंबक शंकर काळे यांनी विद्यार्थी असल्यापासूनच शाळेवर ध्वज फडकविणे, प्रभात फेरी घेणे, शाळा कॉलेजात हरताळ पाळणे यासारख्या कार्यात भाग घेतला. तर मनोरमाबाई बाबूराव खामकर यांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला व त्यासाठी 6 महिने सक्त मजुरीही भोगली. याबरोबरच संगमेश्वरचा सहभागही तितकाच महत्वाचा होता. याबद्दल तू अधिक माहिती दिलीस तर छान होईल मृण्मयी. नक्कीच. 1942च्या चलेजाव चळवळीत संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावचा विष्णू महादेव फणसे यांनी सक्रिय सहभाग घेतला, ज्याकरिता त्यांना 22 महिने कारावास भोगावा लागला. त्यानंतर आझाद हिंद सेनेत सहभागी झाल्यामुळे त्यांना 2 वर्ष परत तुरुंगात जावे लागले. तर कडवई येथील जयराम रघुनाथ देव हे मिठाच्या सत्याग्रहात तसेच सविनय कायदेभंगच्या चळवळीत सहभागी होते. आरावलीचे सदाशिव लक्ष्मण सरदेशपांडे चलेजाव चळवळीत गोळीबारात जखमी झाले. त्यांच्यावर अटक वॉरंट असल्यामुळे त्यांनी रत्नागिरी, हुबली, धारवाड, इंदूर येथे भूमिगत राहून कार्य केले. बोरसूडचे शंकर गणपत अहिरे 1942 साली आझाद हिंद सेनेत सामील झाले. जर्मनीचा पराभव झाल्यावर त्यांना अमेरिकेने कैद केले व भारतात कैदी म्हणून नंतर पाठवले. याशिवाय शशी शेखर आठवले यांनी स्वातंत्र्य संग्रामात 12 वेळा कारावास अशी एकूण 8 वर्षे शिक्षा भोगली. तसेच त्यांनी राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून सामाजिक चळवळी व तिल्लोरी कुणबी संघटनेतून कार्य केले. मृण्मयी, याबरोबरच राजापूरमधील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे विमल प्रभाकर आंबरे म्हणजेच पूर्वाश्रमीच्या विमल विष्णू जठार या चलेजाव चळवळी दरम्यान पुणे येथील आगाखान पॅलेसवरील मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या, ज्याकरिता त्यांना 1 वर्षाची कारावासाची सजा झाली होती. तर मनोहर महादेव भुबे यांनी कायदेभंग चळवळीत हुकूम मिरवणूक काढली. मात्र ते अल्पवयीन असल्यामुळे 1 दिवसाच्या कच्च्या कैदेनंतर त्यांना सोडण्यात आले. पुढील काळात त्यांनी बुलेटिन वाटणे, पोस्टर लावणे वगैरे कार्य सुरू ठेवले. तर जगन्नाथ दत्तात्रय कुर्तडकर यांनी वयाच्या 10व्या वर्षी मीठ सत्याग्रहात भाग घेतला होता. रत्नागिरीच्या स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत अजून एक महत्वाचे ठिकाण म्हणजे थिबा पॅलेस. भारताच्या शेजारी असणाऱ्या ब्रह्मदेशाचा राजा थिबा याने इंग्रजांविरुद्ध उठाव करू नये म्हणून 16 एप्रिल 1886 मध्ये त्याला, त्याची पत्नी सुपायलत आणि 2 लहान मुलींना रत्नागिरीत स्थानबद्ध केले. त्या काळी रत्नागिरीला दळणवळणाची सहज सोय उपलब्ध नव्हती, म्हणूनच या कामी रत्नागिरीची निवड करण्यात आली. आपल्या देशात परत जाण्यासाठी किंवा रत्नागिरी व्यतिरिक्त इतर ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी त्याने असंख्य विनंत्या केल्या, मात्र त्या मान्य करण्यात आल्या नाहीत. 16 डिसेंबर 1916 रोजी त्याच राजवाड्यात त्याचा मृत्यू झाला. या पॅलेसमुळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनतेच्या मनात आक्रोश निर्माण झाला. हो, बरोबर बोलतेस चारू. आणि हा जो आक्रोश आहे तो केशवसुतांच्या नवा शिपाई या कवितेमधून यथार्थपणे मांडलेला दिसून येतो. ते म्हणतात, नव्या मानुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नमी एक पंथाचा, तेच पतित की जे अखंडिती प्रदेश साकल्याचा. मृण्मयी, रत्नागिरी जिल्ह्याचा हा स्वातंत्र्य संग्रामाचा प्रवास गोवा मुक्ती स्वातंत्र्यापर्यंत सुरूच होता. 1947 मध्ये तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या अरोंडा या गावात गोवा मुक्ती संग्रामाची पहिली बैठक डॉक्टर राम मोहन लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रत्नागिरी जिल्ह्याचा एकूणच इतिहास आणि विकासाचा आढावा महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाद्वारे प्रकाशित करण्यात येणाऱ्या पुरवणी गॅझेटियरच्या मालिकेत तसेच सोर्स मटेरियल फॉर ए हिस्ट्री ऑफ द फ्रीडम मूवमेंट या मालिकेमधून उपलब्ध होणार आहे. तर श्रोतेहो, थोडक्यात हे होतं रत्नागिरी जिल्ह्याचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान. आणि याबरोबरच आम्ही दोघी तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो,
याबरोबरच आजचा लढा भारतीय स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, सहभाग चारुशिला चंदनशिवे आणि मृण्मयी साटम, समन्वय आणि निवेदन तुषार पवार.